नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, आज आपण भगवान गौतम बुद्धांचे राईट हँड बनते सारीपुत्र यांच्या सिंहनादाविषयी बोलणार आहोत. सिंहनाद म्हणजे जेव्हा सिंह गर्जना करतो तेव्हा सारा जंगल कापून उठतो. अशाच प्रकारचे सिंह भगवान बुद्धांच्या भिक्षू संघामध्ये होते, ज्याला भगवान बुद्धांनी प्रज्ञेमध्ये अग्राची उपाधी दिली. असे हे सारीपुत्र आज सारीपुत्रांची जी महानता आहे ती सिंहनाद सूक्तामध्ये नमूद करण्यात आली आहे. सिंहनाद सूक्त. सिंह हा जंगलाचा राजा आहे, सर्व प्राण्यांचा राजा आहे. सिंहाची बरीचशी विशेषता आहे. सिंहाने आपल्या मनाला जबरदस्त कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या मनाच्या कंट्रोलमध्ये ठेवण्यामुळेच त्याच्यामध्ये असीम अशी शक्ती निर्माण झालेली आहे नैसर्गिकरित्या. त्यामुळेच त्याच्यामध्ये ती ताकद आलेली आहे की तो इतर प्राण्यांच्या बरोबर लढू शकतो. मनाला कंट्रोल मध्ये ठेवणे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, मनाची चंचलता, ती कामोत्तेजनेमुळे होते. आणि ती चंचलता जेव्हा आपण मन एकाग्र करतो, तप करतो, ती दूर होते आणि मन ताब्यात येते. आणि तीच एक फार मोठी शक्ती बनून आपल्याला सहाय्यभूत आपल्या कामांमध्ये, आपल्या विविध ॲक्टिव्हिटीमध्ये आपली एक ओळख म्हणून निर्माण होते. तर असे होते भंते सारीपुत्र, प्रज्ञेमध्ये अग्र. एक दिवस एका भिक्षूंच्या मनामध्ये आलं की प्रत्येक वेळेला जिथे जिथे दानासाठी जातो, म्हणजे भिक्षाटन करण्यासाठी जिथे जिथे बोलवलं जातं, ते सर्वप्रथम भंते सारीपुत्रांचं नाव घेतलं जातं. त्याला ज्वेलसी निर्माण झाली की त्यात काय एवढं, नाव मोठं करायला आपल्याला किती वेळ लागतं, मीही करू शकतो तसं. वैर बांधून मनामध्ये जाऊन भगवान बुद्धांकडे त्यांची तक्रार करतो. तक्रार केल्यामुळे आपण काय करतो याची त्याला होश नसल्यामुळे आणि आपल्या मूर्खपणामुळे आपली फसगत होते आणि नंतर तो क्षमायाचना करतो. तर त्याची एक कथा आहे. मनामध्ये ज्वेलसी निर्माण झाल्याने, अहंकार उत्पन्न झाल्याने सारीपुत्रांसारख्या करुणावान, मैत्रीवान, प्रज्ञावान भिक्षूंच्या विषयी त्या वैर बांधलं जातं त्या भिक्षूंकडून. ते भिक्षू स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी, स्वतःचं नाव लौकिक करण्यासाठी भंते सारीपुत्रांवरती ॲलिगेशन करतात, म्हणजे आरोप लावण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गामध्ये उभे राहतात. थोडंसं जायला जागा असते, पण भंते सारीपुत्र आपल्याला स्वतःला सावरून बाजूनी जात असतात. पण जात असताना त्यांच्या चिवरचा थोडासा स्पर्श त्या वैर बाळगणाऱ्या भिक्षूंच्या अंगाला लागतं. एवढ्याच कारणाने
त्या गोष्टीचं वैर बांधून ते भिक्षू भगवान गौतम बुद्धांकडे जातात आणि सारीपुत्रांची तक्रार करतात. कुठल्या भिक्षूंना भंतेजी आपण अग्राची उपाधी दिली, ज्याला स्वतःबद्दल जागरूकता सुद्धा नाही, कसं चालतात, कसं राहतात, कसं वागतात कळत सुद्धा नाही. सारीपुत्र भंतेजी मला धक्का देऊन गेले निघून आणि मला माफी सुद्धा माझी मागितली नाही. तर अशा भिक्षूला तुम्ही अग्राची उपाधी दिली. भगवान बुद्ध तर ज्ञानी होते, अनंत ज्ञानी होते. ते जाणत होते की भंते सारीपुत्र हे अनंत आहेत, मुक्त आहेत, मोक्ष पावलेले आहेत. त्यांच्याकडून अशी चूक होणं शक्य नाही. तर मग भगवान बुद्ध कुठल्याही गोष्टीला त्याची दखल घेणं हे नेहमी कुठल्याही गोष्टीची दखल घ्यायची आणि त्याच्यावरती मग जे पण काय आहे उपाययोजना करायची. अशा पद्धतीने भगवान बुद्ध भंते आनंद त्यांचे जे स्वीय सचिव असतात त्यांना सांगतात की सर्व भिक्षूंना निरोप द्या की आज सिंहनाद होणार आहे, सर्वांनी आपण इकडे जमावा, एका ठिकाणी जमावा. तर त्याप्रमाणे भंते आनंद सर्व भिक्षू संघाला निरोप देतात की आज सिंहनाद होणार आहे, सर्वांनी एकत्र यावे ऐकण्यासाठी. झालेली परिस्थिती संपूर्ण संघासमोर मांडली जाते की अशा प्रकारे या भिक्षूंनी आरोप लावलेला आहे भंते सारीपुत्रांवरती की त्यांनी यांना धक्का मारून निघून गेले आणि माफी मागितली नाही. तेव्हा भंते सारीपुत्र सिंहनाद करतात की मी तर एक झाडू पोछा ज्याच्यावरती कोणीही चांगलाही माणूस येतो, वाईटही माणूस येतो, पाय पुसून निघून जातो. पण सारीपुत्र तर तो झाडूपोछा कधीच कंपायमान होत नाही, प्रतिक्रिया करत नाही, की तो म्हणत नाही की हे चांगल्या माणसा तूच मला पुसून जा, हे वाईट माणसं तू मला पुसून जा. कोणाचा पाय खराब असतो तोही त्याला पुसून जातो, कोणाचा पाय खराब नसतो तोही त्या पोछ्याला पुसून जातो, पुसणीला पुसून जातो. दाराच्या पुढे ठेवलेली जी पाय पुसण्याची असते त्या पाय पुसणीला पुसून जातो. पण तो कंपायमान होत नाही. कंपायमान तोच होतो जो मेडिटेशन करत नाही, ध्यान करत नाही आणि सर्व परिस्थिती अनित्य आहे हे जाणत नाही, जो सतीपटांचा अभ्यास करत नाही, तोच कंपायमान होऊ शकतो, तोच या भिक्षूंना धक्का मारू शकतो. पुढे भंते सारीपुत्र म्हणतात की मी त्या पाण्याप्रमाणे आहे, नदीच्या ज्या पाण्यामध्ये रोगी येतो, आपलं अंग स्वच्छ करतो आणि निघून जातो, चांगलाही व्यक्ती येतो, निरोगीही येतो, वाईटही येतो, पापीही येतो, पुण्यवानही येतो, तो आपलं अंग धुतो, निघून जातो. कोणी घाण त्याच्यामध्ये टाकतं, पण ते नदीचं पाणी त्याच्यावर प्रकंपित होत नाही, त्याच्यावरती रागरुसवा करत नाही. चांगला आला तरी त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया करत नाही, वाईट आला तरी त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया करत नाही. अशा पद्धतीने पृथ्वीचं उदाहरण भंते सारीपुत्रांनी दिलं की या पृथ्वीवरती चांगलीही गोष्ट टाकली जाते जमिनीवरती, वाईटही गोष्टी टाकली जाते, पण पृथ्वी कंपायमान होत नाही. पृथ्वी प्रतिक्रिया करत नाही की चांगल्या लोकांनी माझ्यावरती काहीही टाकावं किंवा वाईट लोकांनी टाकावं तरी ती प्रतिक्रिया करत नाही. अशा प्रकारे विविध उदाहरणांच्या आधारे भंते सारीपुत्र पटवून देतात की मी ध्यान करतो, मी या शरीराला एखाद्या सुंदर मुलगी किंवा सुंदर मुलगा याच्या गळ्यामध्ये जर सडलेला साप किंवा सडलेला कुत्रा बांधला तर तो कसा घाण आहे अशा पद्धतीने बघतो,
तर त्या पद्धतीने मी माझ्या शरीराला बघत असतो. तर मी तर या व्यक्तींना, या भिक्षूंना मी धक्का मारलेला नाही, कारण की मी मेडिटेशन करतो. मी माझ्या शरीराला अनित्य बोधातून बघतो, या घाणेरड्या शरीराला, या मलिन शरीराला. तर जो मेडिटेशन करत नाही, या शरीराला अनित्य बोधातून बघत नाही, तोच या भिक्षूंना धक्का मारू शकतो. अशा पद्धतीने उद्गार काढल्यानंतर तो जो भिक्षू असतो, ज्यांनी भंते सारीपुत्रांवरती आरोप लावलेला असतं की यांनी मला धक्का दिला, तो कापायला लागतो, घाबरतो आणि जाऊन भगवान बुद्धांची माफी मागू लागतो की भगवान मला माफ करा. तेव्हा भगवान म्हणतात की ताबडतोब भंते सारीपुत्रांची माफी मागा, नाही तुमच्या डोक्याचे 7 तुकडे होण्याच्या आधी त्यांची माफी मागा. तेव्हा तो जातो आणि भंते सारीपुत्रांची माफी मागतो. भंते सारीपुत्र त्यांना माफ करतात. आणि अशा प्रकारे या पूर्ण सूत्राचं सार सिंहनाद सूत्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर आपण जीवन जगत असताना जेव्हा आपण ह्या जगाला 3 लक्षणातून बघतो, तेव्हा निश्चितच आपलं मन देखील त्या सिंहासारखं होतं. आपलं मन देखील कंपायमान होत नाही. आपण देखील या मळकट दुनियेत, या भयंकर अशा अनित्य दुनियेमध्ये विरक्त भावाने जगत असतो. आपण कंपायमान होत नाही, निरासक्त राहतो, डिटॅच राहतो, अटॅच राहत नाही. त्यामुळे आपल्याला दुःख होत नाही. जसं आपण बघतो की हे शरीर दुःखमय आहे, दुनिया देखील दुःखमय आहे. पहिलं कॅरेक्टर भगवान बुद्धांनी सांगितलं की अनित्य आहे, सारं टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे. आणि दुसरं लक्षण सांगितलं की हे दुःख आहे, हे त्रास आहे, हा गंड आहे, ही फसवणूक आहे. आणि तिसरं कॅरेक्टर सांगितलं की हे मी नाही, माझं नाही. जेव्हा आपण अशा पद्धतीने स्वतःकडे पाहायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला या तिन्ही कॅरेक्टरांचा, तिन्ही गुणांचा, या निसर्गाच्या, या जगाच्या प्रत्येक गोष्टीच्या तिन्ही लक्षणांचा आपल्याला अनुभव येऊ लागतो. अशा पद्धतीने आपण काम करतो, तेव्हा आपण मेडिटेशनमध्ये निश्चितच सक्सेस होतो. आणि आपण सारे जे दुःख आहेत ते आपण दुःख दूर करू शकतो. तर असं होतं हे सिंहनाद सूत्र. प्रॉब्लेम ऑफ मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध अंगाने आपल्याला या आपल्या समस्यांना, आपल्या प्रॉब्लेम्सना, आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांना आपण पाहून, त्याच्यावरती अभ्यास करून, त्याचं निरीक्षण करून आपण आपल्या आतमध्येच आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडू शकतो. हा सगळ्यात मोठा उद्देश आपल्या या चॅनलचा आहे. तसंच जरी आपला हा चॅनल आध्यात्मिक अंगातून आपल्याला बघायचा असला, तरी याच्यामध्ये ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये प्रॅक्टिकल समस्या येतात, त्याच्याबद्दल आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण आम्हाला संपर्क करून आमच्या पुढे आपल्या समस्या मांडू शकतात. मी आणि आमची टीम निश्चितच त्याच्यावरती उपाययोजना करण्यास आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू. धन्यवाद. नमो बुद्धाय.